नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. देवपूजा झाल्यावर रोज देवासमोर साखर नैवेद्य देव आपल्या घरी जेवावे. आपण देवाला नैवेद्य दाखवतो. तो दाखवताना काही सकारात्मक सुख, समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात. पण आपल्याकडून या काही गोष्टी विधिगतपणे केल्या जात नाहीत आणि आपल्याकडून काही चुका नकळतपणे होत असतात. या झालेल्या चुकामध्ये कुठेतरी आपल्या घराला दोष लागतो आणि त्यामुळे आपल्याला संकटाचा सामना करावा लागतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती मार्गाचा नियम असा आहे की भक्ती मार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते. देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते. यासोबतच घरात सुख समृद्धी येते. म्हणून उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात. या नियमाचे पालन केल्यावरती भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो. त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनामध्ये केवळ शुभ गोष्टीच घडत असतात. तर आज आपण बघणार आहोत की देवी देवतांना नैवेद्य कसा दाखवावा. नैवेद्य दाखवल्यानंतर या नैवेद्याचा एक अतिशय चांगला उपाय आपण आज पाहणार आहोत. तसंच देवांना नैवेद्य दाखवताना पहिल्यांदा काय करावे आणि आचमन कसे करावे, कोणता मंत्र म्हणावा, या सर्व माहितीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नक्की आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मित्रांनो, आपण रोज देवी देवतांची पूजा करत असतो. शास्त्रामध्ये उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत. त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. देवी देवतांना नैवेद्य दाखवण्यासाठी काही खास नियमाचे पालन आवश्यक मानले जाते. देवपूजा पाठ करताना मंत्र पठण किंवा नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत. नियमाचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करत असतात. असे मानले जाते की देवांना प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचेही काही नियम आहेत. शास्त्रामध्ये सांगितले गेले आहे की तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे. काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो बराच काळ नैवेद्य तिथे सोडून जातात. असं करणं अत्यंत चुकीचं आहे. यामुळे देवाची कृपा आपल्याला प्राप्त तर होणारच नाही, तसेच त्यांचे नकारात्मक परिणामही आपल्याला भोगावे लागतात. देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल आज आपण जाणून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवताना तो कधीही जमिनीवर ठेवू नका. देवासाठी नैवेद्य देवाला छोट्याशा प्लेटमध्ये काढून नंतर ती प्लेट चौरंगावरती ठेवली पाहिजे. नैवेद्य नेहमी सोने, चांदी, पितळ किंवा मातीपासून बनलेल्या भांड्यामध्ये अर्पण करावा. सनातन धर्मात या धातूंना खूप पवित्र आणि शुद्ध मानलं गेलेलं आहे. याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता. नैवेद्य तसा सोडू नका. काही मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर नैवेद्य तसाच देवासमोर राहतो. तो तसाच अगदी वाळून जातो. ते असं करणं खूप चुकीचं आहे. नैवेद्य दाखवताना प्रथम आपल्या घरामध्ये अन्न शिजल्यानंतर ते अन्न उष्टे न करता प्रथम देवासाठी एका छोट्या प्लेटमध्ये ते अन्न काढून ठेवावे. अन्नामध्ये कांदा, लसूण किंवा तिखट पदार्थ यांचा समावेश नसावा. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी गोड पदार्थाचा समावेश असावा. तर मित्रांनो, जरी आपण रोज गोड बनवत नसलो तरी आपण तूप, दही, भात, साखर खाऊ शकतो. दूध, साखर, भात अशा प्रकारे गोड नैवेद्य देवाला नक्की दाखवू शकतो. स्वयंपाक झाल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह ग्रहण करावा. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक परिणाम पडू शकतात आणि घरातील अडचणी, कष्ट, त्रास या सर्वातून आपली सुटका होऊ शकते. जर आपण देवासमोर नैवेद्य तसंच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात. असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल आणि विश्वकसीन, चंद्रेश्वर, चंदनशिप आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वाढू शकतात आणि घरामध्ये आजारपण वाढते आणि अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. म्हणून नैवेद्य आपण घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे.
हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या घरातीलच काय शारीरिक अडचणी सुद्धा आपले दूर होऊ शकतात. पण आपण जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा ते अन्न नसून नंतर त्याचं प्रसादामध्ये रूपांतर होतं. देवाच्या दिशेने नैवेद्य ठेवावा. नैवेद्य ताजा आणि स्वच्छ पद्धतीने बनविलेला असावा. आपले मन सात्विक असावे. नैवेद्य दाखवताना प्रेम आणि समर्पण असावे. तर भाविकांनी खऱ्या भक्तिभावाने देवाच्या मूर्तीला अर्पण केलेला नैवेद्य देवाला मान्य होतो. देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देवसुद्धा आनंदी होतात. हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवांसाठी आदर व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतो. तर मंडळी, देवांसाठी नैवेद्य आपण जो अर्पण करत आहोत तर सणावाराच्या दिवशी आपण साजरं संगीत भोजन देवाला नक्की आणि सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो. रोजच्या रोज पूजेमध्ये आपण फळे किंवा रोजच्या रोज आपण स्वयंपाक बनवतो ते देवाला नैवेद्य अर्पण करू शकतो. पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा. जर योग्य पद्धतीने देवाला नैवेद्य अर्पण केले तर जीवनामध्ये आपला अन्नधान्याची पद्धत कधीही कमतरता भासणार नाही. देवाला नेहमी सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे. यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य करावे. अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे. मनामध्ये सतत भगवंताचा जप करावा. उष्टे अन्न देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये. यामुळे देव आपल्यावरती नाराज होतात. यासाठी जेवणापूर्वी फळे, मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा. पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यामध्ये प्रसादाचे वाटप करा. नैवेद्य अर्पण करतेवेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी, देवभक्तीचा भुकेला आहे, बाकी काहीही नाहीये. आणि आपण रोज भोजन करतो व देवासमोर साखर ठेवतो, हे योग्य आहे का? तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे. सकाळचे नित्यकर्म आपल्या हातून नेहमी असे घडले पाहिजे. स्नान केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच आपण देवासाठी अर्पण केले पाहिजे. पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं, वापरलेलं नसावं. भोजन बनवल्यानंतर एका प्लेटमध्ये भोजन ठेवून देवासमोर ठेवावं. खरकट्या हाताने देवाला नैवेद्य दाखवू नये. देवाला नैवेद्य दाखवताना आपले हातपाय स्वच्छ धुतलेले असावे. स्वच्छ वस्त्र आपण परिधान केलेले असावेत. एका प्लेटमध्ये नैवेद्य घेतल्यानंतर एका पेल्यामध्ये पाणी सुद्धा घ्यावे. नंतर डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घेऊन ओम श्री प्राणाय नमः स्वाहा, ओम श्री प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा हा मंत्र म्हणून नैवेद्य दाखवावा. आपण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ते ताट देवासाठीच असावं. मग ते ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी नक्की घ्यावी. आपण अवश्य घेतली पाहिजे. देवासमोर साखर ठेवणं म्हणजे देवाला नैवेद्य अर्पण केला असा अर्थ होत नाही. देवासमोर साखर तर आपण ठेवतोच, हा प्रसाद झाला. नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य आणि हाच खरा नैवेद्य होय. आपल्या इच्छेनुसार आपण काही अर्पण करू शकतो, पण जो नैवेद्य देवाला अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनवलेलं असावं. आपल्या हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते. तिच्या हाताने बनवलेलं भोजन हे पवित्र व शुद्धच मानलं जातं. असं म्हटलं जातं की भोजन बनवणाऱ्याचे भाव व त्या भोजनामध्ये उतरत असतात. शुद्ध व पवित्र भाव ठेवून भोजनामध्ये आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत. म्हणून घरामध्ये शक्यतो भोजन घरात बनलेलं असावं. तर मंडळी, डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की हे देवा, यथाशक्ती मनोभावे आपणास हे नैवेद्य मी अर्पण करत आहे, याचा तुम्ही नक्की स्वीकार करावा.
देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं? आपण देवांना अर्पण केलेल्या नैवेद्य कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा। तर मंडळी, देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्याच्या एका बाजूला एका पाण्याचा तांब्या भरून ठेवावा व त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी ठेवावी आणि त्यामध्ये कचरा पडणार नाही याची काळजी नक्की घ्यावी। पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतासमान होते असे म्हणले जाते। ती पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका। ते पाणी आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा। देवाचे पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं। अशा पाण्याला आपण स्वयंपाकामध्ये उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात। सरते शेवटी देवाला आवाहन करून म्हणावे, तुझ्या ठिकाणी माझी भक्ती अचल असू दे। इहलोकाची कामना पूर्ण होऊन परलोकी उत्तम गती मिळू दे। तुझ्या कृपा आशीर्वादाने नैवेद्यार्थी वाढलेल्या अन्नात प्रसादत्व उतरू दे आणि ते अन्न भक्षण केल्यावर आम्हाला चांगल्या कार्याची प्रेरणा सदैव मिळू दे। असा असतो नैवेद्य विधी। हे सर्व करताना जरी वेळ लागत असला तरी नैवेद्य दाखवताना अवघ्या काही क्षणांचा अवधी लागतो। आपोआप आपल्याला सवय लागते। तो वेळ जरूर काढावा। देवाशी क्षणभर संवाद साधावा। आपला आप्तलगांना नातेवाईकांना आपण जसा प्रेमळ आग्रह करतो तसा देवाला आग्रह करावा आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करावी। आपल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला 2 वेळचे पोटभर जेवण नक्की मिळावं अशी प्रार्थना करावी। मगच तो प्रसाद आपण भक्षण करावा। आपण जे खातो ते देवाच्या कृपेने म्हणून पहिला घास त्याला प्रेम हे समर्पण प्रति नैवेद्य विधीत आवश्यक असते। मग बघा देव जेवायला येतो की नाही। कौन कहते ही भगवाना खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं। अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। नैवेद्य कसे अर्पण करायचे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।